तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत कांद्याचे रोपवाटिका पेरण्यासाठी. तर आपण याच्या आधी अशोक भाऊंनी तिकडे त्यांच्या मळ्यात पेरलं होतं बघा बियाणं. तर त्यावेळेस आपण डायरेक्टली नळीनं बियाणं पेरलं होतं, जे ट्रॅक्टरला स्वयंचलित आहे अशा. तर त्याचा रिझल्ट असा आला आहे की कुठे काही ठिकाणी दाट होतं आहे, काही ठिकाणी पातळ होतं आहे बी. तर अशी समस्या पुन्हा येऊ नये म्हणून आपण आज या आपल्या पेरणी यंत्राला हे हॉपर स्प्रेडर यूज करत आहोत, जेणेकरून बी सारख्या प्रमाणात पूर्ण आपल्या वाफ्यात एकदम सुरळीत पडेल. या हिशोबाने याची सेटिंग केलेली आहे आणि आपण याचा रिव्ह्यू उतार झाल्याच्या नंतर नक्की देऊ. चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. फार्मिंग 24 HD हे आपलं यूट्यूब हँडल आहे.